श्री स्वामी समर्थ. येत्या 30 एप्रिलला अक्षय तृतीया हा सण आपण 2025मध्ये साजरा करणार आहोत. अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे आणि या अक्षय तृतीयेच्या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व असतं. त्याच पद्धतीने आपल्याला गायीची देखील या दिवशी उपासना करायची असते, कारण गायीची उत्पत्ती ही समुद्र मंथनामधून झालेली आहे आणि गायीची सेवा केल्यामुळे 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. आपल्या जीवनातील सर्व वास्तुदोष, पितृदोष, शत्रू, दारिद्र्य, संकटे दूर होण्यासाठी घरातील जी काही इडापिडा, नकारात्मकता आहे, सतत घरामध्ये पैशांची अडचण येत असेल तर त्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी घरामध्ये जर सतत कटकट, भांडण, वादविवाद होत असेल तर ते सर्व संकटे दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही प्रभावी असे उपाय करायचे असतात. या दिवशी तुम्ही लक्ष्मीनारायणाचा फोटो आवर्जून खरेदी करावा जर तुमच्याकडे नसेल तर. त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल, लक्ष्मीची मूर्ती असेल, कवड्या असेल, कमळगट्ट्याचे मणी किंवा माळ असेल, त्याचबरोबर माता लक्ष्मीला कमळाची फुलं तुम्ही आवर्जून अर्पण करायची असतात. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असतात. या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा करायची असते. फक्त माता लक्ष्मीची या दिवशी जर पूजा केली तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती रुष्ट होत असतात आणि त्याचबरोबर काही प्रभावी असे उपाय देखील करायचे असतात. त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि आता आपण बघणार आहोत की आपल्याला गाईला काय काय खाऊ घालायचं आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर होतील. या दिवशी सकाळी तुम्हाला स्वच्छ अंघोळ करायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे, त्यामध्ये एक तांब्याभर पाणी ठेवायचं आहे, हळदी कुंकू अक्षदा ठेवायच्या आहेत, एखाद्या तुम्हाला फुलं वगैरे असेल तर ते ठेवायचे आहे. गाईजवळ जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम गाईच्या चारी पायांवरती तुम्हाला पाणी टाकायचं आहे. त्यानंतर गाईला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. भगवान विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करत राहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला गाईला हा जो नैवेद्य आहे तर तो खाऊ घालायचा आहे. या दिवशी आपल्याला गाई एक विशिष्ट प्रकारचा नैवेद्य खाऊ घालायचा असतो, कारण या दिवशी आपल्या पूर्वजांचं देखील आपल्याला स्मरण करायचं असतं. त्यासाठी एक चपाती बनवायची आहे. त्यानंतर त्यावरती तांदळाची खीर तुम्हाला ठेवायची आहे आणि गुळाचा छोटासा खडा तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे. गाईजवळ जायचं आहे आणि गाईला तुम्हाला हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. हा नैवेद्य जर तुम्ही खाऊ घातला त्यानंतर गाईला थोडंसं पाणी पाजायचं आहे. त्यानंतर तुमचा हा उपाय जो आहे तर तो संपूर्णपणे पूर्ण होईल. तर अशा पद्धतीने हा उपाय करून बघा. तुमच्या सर्व अडचणींमधनं नक्कीच तुम्हाला सुटका मिळेल.